Hello, good morning all. This is our financial accounting lecture and this is our chapter number second, piecemeal distribution of cash. The- In this lecture, we will solve problem number 6. We will see the problem. Hum, Tum and Sub were partnership sharing profit and losses in the ratio of 3 is to 2 is to 1. So इथे तीन partners आहेत, Hum, Tum and Sub. And their profit sharing ratio is 3 is to 2 is to 1. They dissolved the firm on 31st March 2018. तर त्यांची फर्म जी आहे 31st March 2018 ला डिझॉल्व्ह करतात. The balance sheet is given. See their capital balances. Hum 50,000, Tum 62,500 and Sub 25,000. कॅपिटल बॅलन्सेस त्यांचे दिलेले आहेत. रिझर्व्स आर गिव्हन. जितके रिझर्व्स दिलेले आहेत, जेव्हा प्रॉब्लेम मध्ये रिझर्व्स दिलेले असतात, इट शुड बी ऍडेड इन टू देअर कॅपिटल बॅलन्सेस. त्यांच्या कॅपिटल बॅलन्सेस मध्ये जेवढे रिझर्व्स आहेत हे ऍड करायचे इन देअर प्रॉफिट शेअरिंग रेशो. फर्स्ट जितके रिझर्व्स दिलेले आहेत टोटल अमाऊंट ही त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशो मध्ये डिस्ट्रीब्यूट करायचे अँड देन वी विल ऍड इन देअर कॅपिटल बॅलन्सेस. Next, see the liabilities, creditors and loan from Hum. So there are two liabilities, दोन liabilities दिलेले आहेत, creditors and loan. Then some other information, cash is given, available cash business मध्ये 25,000 दिलेली आहे. Then the following are the realization and expenses. See या टाइपचा प्रॉब्लेम हा आपला या टाइपचा आपला प्रॉब्लेम झालेला नाहीये, दॅट्स वाय आपण हा प्रॉब्लेम घेतलाय. या प्रॉब्लेम मध्ये फिक्स्ड ऍसेट्स, स्टॉक अँड एक्सपेन्सेस अशा तीन डिफरंट अमाउंट ज्या आहेत त्या दिलेल्या आहेत. आता यामध्ये आपल्याला कॅल्क्युलेशन काय करायचं, लेट्स सी. एप्रिल 2018 फर्स्ट रिअलायझेशन, सेकंड मे 2018, थर्ड जून अँड फोर्थ जुलै. सो इथे फिक्स्ड ऍसेट्स रिअलाइज करून जितक्या अमाउंट आपल्याकडे आहे ती दिलेली आहे, स्टॉक दिलेला आहे अँड एक्सपेन्सेस दिलेले आहेत. आता याचं आपल्याला काय करायचं आहे, तर यातून फर्स्ट इन्स्टॉलमेंट किंवा फर्स्ट रिअलायझेशनची अमाऊंट आपल्याला कॅल्क्युलेट करायची. सो हाऊ टू कॅल्क्युलेट दिस, लेट्स सी द वर्किंग नोट ऑन दिस. सो फर्स्ट रिअलायझेशन कॅल्क्युलेट करताना आपल्याला काय करायचंय, तर इथे जर फिक्स्ड ऍसेटची जेवढी अमाऊंट दिलेली आहे त्या फिक्स्ड ऍसेट मध्ये स्टॉक, फिक्स्ड ऍसेट्स अँड स्टॉक दोघांची ऍडिशन करून घ्यायचे. जितकी टोटल येईल त्या टोटल मधून ते रिअलायझेशन एक्सपेन्सेस किंवा हे जे एक्सपेन्सेस दिलेले आहेत हे लेस करायचे. and then जी फायनल अमाउंट मिळेल दॅट इज अवर रिअलायझेशन अमाउंट. सो फर्स्ट रिअलायझेशन आपण कॅल्क्युलेट करून घेऊया. For April 2018, we will calculate the amount of first realization. Fixed assets 30,000, stock 15,000 and expenses 2,500. First fixed assets जितके आहेत त्या fixed assets च्या amount मध्ये 30,000 plus stock ची amount 15,000 addition घ्यायचे दोघांची 45,000, then less expenses. Problem मध्ये जितके expenses दिलेले 2,500, it should be deducted. Less करायचे. So 45,000 minus 2,500 and our first realization or first installment amount is 42,500. असेच प्रत्येक इन्स्टॉलमेंट चे आपल्याला अमाउंट ज्या आहेत ह्या कॅल्क्युलेट करून घ्यायच्या. मे 2018 साठी सुद्धा कॅल्क्युलेशन करून घ्यायचे. फिक्स्ड ऍसेट्स 55,000 प्लस स्टॉकची अमाउंट दिलेली आहे 2,500, दोघांची ऍडिशन करून घ्यायचे. सो 55,000 प्लस 2,500 स्टॉक, टोटल अमाउंट 57,500. त्यातून लेस एक्सपेन्सेस करायचे. सो लेस एक्सपेन्सेस 3,750 and final amount is 53,750. अशाच प्रत्येक इन्स्टॉलमेंटच्या अमाउंट ज्या आपल्याला कॅल्क्युलेट करून घ्यायचे. Then prepare the statement showing piecemeal distribution of cash by using proportionate capital method. So in this problem we have to prepare statement of excess capital,
Then after that, we have to prepare a statement showing piecemeal distribution of cash. So first आपण स्टेटमेंट ऑफ एक्सेस कॅपिटल जे आहे कॅल्क्युलेट करून घेऊया. So this is the statement of excess capital. First we will record the capital balances of three partners. तीनही partners चे capital balances record करून घेऊया. 50,000 for first partner, तीन partners आहेत हम, तुम and सम. So आपण त्यांचे capital balances record करून घेऊया. First 50,000. Next 62,500 and next 25,000. आपण त्यांचे कॅपिटल बॅलन्सेस जे आहेत प्रॉब्लेम मध्ये दिलेले तेवढे रेकॉर्ड करून घेतलेत. सी इन द प्रॉब्लेम रिझर्व्स आर गिवन. प्रॉब्लेम मध्ये रिझर्व्स दिलेले आहेत 30,000. आता हे जे रिझर्व्स आहेत हे त्यांच्या कॅपिटल बॅलन्सेस मध्ये ऍड होतील इन देअर प्रॉफिट शेअरिंग रेशो. सो देअर प्रॉफिट शेअरिंग रेशो 3:2:1. रिझर्व्स जे आहेत हे प्रॉफिट शेअरिंग रेशो मध्ये डिस्ट्रीब्यूट केले जातील and it should be added in their capital balances. So let's we add reserves. So for first partner it is 15,000. For second partner it is 10,000 and for third partner it is 5,000. So आपण इथे त्यांचे जे रिझर्व्स आहेत हे आपण ऍड करून घेतोय and then we will get adjusted capital here. इथे आपल्याला adjusted capital मिळणार आहे. So 50,000 plus 15,000 total 65,000. Next second 62,500 plus 10,000 total 72,500 and for third partner it is 30,000. Addition करून घेतली. इथे adjusted capital जे आहे आपल्याला मिळालेलं आहे. Let's we record the profit sharing ratio. त्यांचा profit sharing ratio 3:2:1. So 3:2:1. Next we have to calculate unit values. How to calculate this? So capital balance divided by the share of profit. Capital balance means इथे आपण जे adjusted capital घेतलेलं आहे हा capital balance आपल्याला यूज करायचा आहे. So capital balance for first partner that is hum, capital balance 65,000 divided by share of profit that is 3. So unit values calculation करून घ्यायचे 65,000 divided by 3 and the answer is 21,667. Unit value आपण calculate करून घेतले. Let's we calculate for second partner. Capital balance 72,500 divided by their profit sharing ratio. So 72,500 divided by 2 and the answer is 36,250. तसंच थर्ड पार्टनर साठी सुद्धा आपण कॅल्क्युलेट करून घेऊया 30,000. आपण युनिट व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करून घेतले तीनही पार्टनर्स साठी. नेक्स्ट स्टेप that is proportionate capital. How to calculate proportionate capital? So base capital into individual share of profit. So first आपण या युनिट व्हॅल्यूज मधून बेस कॅपिटल आपल्याला डिसाइड करून घ्यायचं आहे. बेस कॅपिटल मीन्स टेकिंग द मिनिमम कॅपिटल. यातली जी लिस्ट अमाउंट आहे मिनिमम अमाउंट दॅट इज अवर बेस कॅपिटल. सो बेस कॅपिटल इज 21,667. That is our base capital. So आपण proportionate capital calculate करून घेऊया. Base capital into individual share of profit. So for first partner it is 21,667 into 3. You will get proportionate capital. Answer is 65,000.
Second partner, base capital 21,667 into 2, and the answer is 43,334. For third partner, base capital 21,667 into individual share, that is 1, and the answer is 21,667. इथे आपल्याला proportionate capital जे आहे मिळालेलं आहे. Next step, excess capital. Excess capital is equal to the original capital or adjusted capital. आता इथे adjusted का? Because reserves त्यामध्ये आपण add केले. That's why हे जे adjusted capital आहे, adjusted capital minus proportionate capital. So adjusted capital 65,000 minus proportionate capital 65,000 and excess capital 65,000 minus 65,000 balance nil. Second partner साठी calculation करून घेऊया. Adjusted capital 72,500 minus proportionate capital 43,334. So original capital मधून proportionate capital less करायचे and our excess capital is 29,166. आपण excess capital इथे calculate करून घेतोय. For third partner, adjusted capital 30,000 minus proportionate capital 21,667 and the excess capital and answer is 8,333. This is our excess capital. इथे आपल्याला excess capital जे आहे मिळालेलं आहे. आता फर्स्ट जो पार्टनर आहे पार्टनर हम, त्याचा बॅलन्स इथे नील झालाय. आता दोनच पार्टनर उरले, तुम अँड सब. सो आता पुढचं कॅल्क्युलेशन जे आहे या दोन कॉलम्स मध्ये होतील. युनिट व्हॅल्यूज एक्सेस कॅपिटल डिवायडेड बाय शेअर प्रॉफिट. मीन्स इथे जे एक्सेस कॅपिटल आपण कॅल्क्युलेट केले त्याला इंडिव्हिज्युअल शेअर ऑफ प्रॉफिटने डिवाइड करायचे. देन यू विल गेट युनिट व्हॅल्यूज हिअर. सो युनिट व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करून घ्यायचे आहेत. एक्सेस कॅपिटल 29,166 divided by the share of profit, that is 2. You will get unit values. Calculation करून घेऊया. 29,166 divided by 2 and answer is 14,666. Unit values आपण calculate केल्यात. सब पार्टनर साठी कॅल्क्युलेट करून घेऊया. थर्ड पार्टनर जो आहे तो. सो एक्सेस कॅपिटल that is 8,333 divided by individual share of profit, that is 1, and the answer is 8,333. Next we have to calculate proportionate capital. Proportionate capital calculate करून घ्यायचं आहे. सो बेस कॅपिटल इंटू इंडिव्हिज्युअल शेअर ऑफ प्रॉफिट. आता या ज्या युनिट व्हॅल्यूज आहेत आपण कॅल्क्युलेट केल्यात. या युनिट व्हॅल्यूज मधून बेस कॅपिटल आपल्याला डिसाइड करायचं. बेस कॅपिटल मीन्स टेकिंग मिनिमम कॅपिटल. यातलं जे मिनिमम कॅपिटल आहे दॅट इज अवर बेस कॅपिटल. सो मिनिमम कॅपिटल 8,333. So base capital into individual share of profit. Then we will get proportionate capital. So base capital 8,333 into 2 because इथे जे तीन पार्टनर आहेत हम, तुम and सब, त्यांचे प्रॉफिट शेअरिंग रेशो आपण रेकॉर्ड केले 3:2:1. सो इथे जे बेस कॅपिटल आहे 8,333 त्याला त्याच्या प्रॉफिट शेअरने मल्टिप्लाय करायचे. सो 8,333 into 2 you will get proportionate capital for second partner, that is
12,000. Just a second, we will calculate this. नेट व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करताना आपण काय केलंय, तर इथे जे एक्सेस कॅपिटल आलंय त्याला या शेअर ऑफ प्रॉफिटने डिवाइड केलंय. ते आपण अमाउंट मध्ये करेक्शन थोडं करून घेऊया. सो 29,166 divided by their share of profit, that is 2, and the answer is 14,583. अमाउंट आपण रेकॉर्ड करून घेतले 14,583. देन पार्टनर सी साठी आपल्याला कॅल्क्युलेशन करायचंय 8,333 डिवाइडेड बाय 1 and answer is 8,333. then proportionate capital आपण कॅल्क्युलेट करून घेणार आहोत. proportionate capital base capital into individual share of profit. so base capital 8,333 into share of profit, and the answer is 16,666. then base capital 8,333 into 1. So answer is 8,333. In next step, we have to calculate excess capital. Excess capital in first stage minus proportionate capital means याच्या आधी जी excess capital ची स्टेप झालेली आहे त्या अमाउंट मधून जे proportionate capital इथे आपण कॅल्क्युलेट केलंय ते proportionate capital आपल्याला लेस करायचे. So excess capital in first stage, it is 29,166 minus 16,666. You will get excess capital for this partner. So answer is 12,500. Then third partner साठी calculation करून घेऊया. Excess capital in first stage 8,333 minus proportionate capital 8,333. balance nil. मीन्स इथे आपण ऑर्डर ऑफ पेमेंट कसं होईल तर फर्स्ट पेमेंट हे सेकंड पार्टनरला केलं जाईल. पार्टनर नेम तुम. देन फर्स्ट पेमेंट तुम पार्टनरला केलं जाईल. सेकंड पेमेंट तुम अँड सब मीन्स सेकंड पार्टनर अँड थर्ड पार्टनर यांना सेकंड पेमेंट केलं जाईल अँड थर्ड पेमेंट तिघांनाही केलं जाईल. सो दिस इज द ऑर्डर ऑफ पेमेंट. इथे आपल्याला स्टेटमेंट ऑफ एक्सेस कॅपिटल हा पार्ट इथे कंप्लीट झालेला आहे.